है दत्तकृपा आगवे की टीम। दत्तकृपा आगवे की तरफ से ये पहली रेड है, पहला हाफ है और 11 नंबर वाले खिलाड़ी यहाँ पर ये रेड करते हुए शुरुआती वाले दूर में देखेंगे। शुरुआत ओहो, इस बार टच करने का दावा किया है, टच करने का अपील किया है और टच करके वापस आते हुए पहले हाफ में पहला अंक लेकर वापस आते हुए। आपको मालूम है पहला स्कूल का दिन, पहला प्यार, सब कुछ हमें याद रहता है और पहला अंक भी लेकर वापस जा चुके हैं आगवे के ये रेडर। ज्यांना आपण विनंती केलेली आहे, लक्ष्मण सोमा खांबे, नंदकुमार घडशी, सुप्रसिद्ध गणपती मूर्तिकार, आपणाला विनंती असेल, त्याचबरोबर विनायक खांबे, नारायण खांबे, चंद्रकांत खांबे, आपण सर्वांना विनंती करतो प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यायचे। ज्याला आपण पाहत होतो जसे क्रमांक 10 ऋतिक घाणेकर, ज्याची खेळी मित्रांनो शरीर यष्टीच्या पानाने अतिशय जबरदस्त खेळी होत असते आपल्या संघासाठी आणि मध्यरक्षक म्हणून अभिदादा घाणेकरला ज्याची उत्तम साथ असते, ज्याचं जबरदस्त कॉम्बिनेशन आपण पाहतो। पण इथं मात्र पाहतोय आपण विराज चव्हाणला, ज्याची रॅपिड चेहरा आहे, अतिशय पावलांचा चांगला समन्वय ज्याच्याकडून आपल्याला असतो, दोन्ही कोपऱ्यामध्ये बेहतरीन प्रयास त्याचा असतो, चांगला प्रयत्न त्याचा नेहमीच या क्रीडांगणावर होत असतो। आणि अशा पद्धतीने आपण ज्याला पाहतोय तो सिद्धांत घाणेकर, यही पर ये सिद्धांत घाणेकर की रेड है। सिद्धांत को खुद को सिद्ध करना पड़ेगा। ओहो, इस बार प्रूव करने की जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए जरूर देखेंगे तो इनकी पीठ के ऊपर 7 है, क्रमांक देखेंगे तो 7 है, एक दूसरों के साथ देने की जरूरत है। लेकिन इस बार इस छोर से उस छोर पर अब देखेंगे तो वापस आ चुके हैं। एम्प्टी रेड है और एम्प्टी रेड के बाद जिम्मेदारी खुद अपने कंधों पर लेते हुए 11 नंबर वाले खिलाड़ी है। पिछले मैच में भी देखेंगे ना तो 11 का जलवा दिखाया था, अब यही खिलाड़ी ये कोशिश करते हुए। ओहो, दबोच लिया। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे मैदानात सिद्ध केलंय। कारण जर आपण त्या चढाईपटूकडे पाहिलं तर त्याचे शरीर यष्टी मजबूत बांधा होता, परंतु तरी देखील या ठिकाणी त्याला पकडले गेले। थर्ड रेड, डू ऑर डाय का रेड है, जिंकू किंवा मरू अशी मैदानात स्थिती आहे। समोर मात्र पाहिले तर एकूण 6 खेळाडू आहेत। स्वतःच्या बरोबर तो उजव्या कोपऱ्यातून ही चढाईचा प्रारंभ करतोय, निदानेशा पार करून पहा पुन्हा तो डाव्या कोपऱ्यात येतोय। अर्थातच तो मध्यरक्षकावरती की नजर फिरवतोय, परंतु पहा बोनस टिपण्याचा प्रयत्न केला होता। बोनसची पोझिशन होणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर पहा डावा कोपरा, उजवा कोपरा, हो हो, स्वतःला तो सरेंडर करतोय। रायडर आउटचा इशारा येतोय आणि पुन्हा एकदा आपण ज्याला पाहतोय तो जर्सी क्रमांक 11 जरूर अब जिम्मेदारी है कि कुल मिला के ये मशहूर खिलाड़ी है, इन्होंने पूरा जलवा दिखाया है। तुम्हाला मी मुद्दाम सांगेन की आपण सगळेजण मोबाईलच्या दुनियेत आहोत, परंतु शरीर यष्टी कशी असावी तर शरीर यष्टी या खेळाडूसारखी असावी। मजबूत बांध्याचा अशा प्रकारचा चढाईपटू होता। या चढाईपटूने पहा पहिल्या डावातला पहिला गुण आपल्या खात्यात घेतलाय। 14 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय। विराज हुमणे ही चढाई करतोय। विराजला मात्र आज चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, ज्याच्या पाठीवरती 14 क्रमांक आहे, विजयाचा सौदा देखील करावा लागणार आहे। परंतु प्रतिस्पर्धी संघ काय करतोय तर स्वतःला सुरक्षित ठेवतोय, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये। बचावात्मक अशा प्रकारचा पवित्रा या ठिकाणी घेतला गेला होता। आता मात्र इथून पाहूया कसं आक्रमण केलं जाणार, कशा पद्धतीने या ठिकाणी हा खेळ उंचावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। 11 नंबर घेतला चढाईपटू चढाई करतोय। निश्चितच मित्रांनो, ज्याला आपण कोळकेवाडी सारख्या दमदार संघाकडून खेळताना पाहिलं, पदार्पण करताना पाहिलं, तो अभिदादा घाणेकर। खरं म्हटलं तर दुर्गामाता संघाला ज्यानं एकत्रित आणण्याचं काम केलं, एक चांगला संघ संपूर्ण तालुक्यामध्ये अव्वल क्रमांक चेतेपदाचा मान पटकावण्यामध्ये जो संघ निश्चितच तरबेज आहे, सर्व श्रेय जातं ते अभिदादा घाणेकर याला। अभिदादाचे जबरदस्त आतापर्यंत पण प्रदर्शन सामन्याच्या माध्यमातून पाहिलंय, पण स्वतःला संतुलित करून पुन्हा एकदा स्वतःच्या प्रांगणामध्ये दाखल होते तो अभिदादा घाणेकर। ज्या अभिला आपण अनेक वेळा अनेक मैदानात शुभम शिंदे, आदित्य शिंदे सोबत खेळताना पाहिलं होतं, तोच अभि परतलाय आणि त्यानंतर पुन्हा 14 नंबरचा हा विराज या ठिकाणी चढाई करतोय। बरोबर पहा डाव्या कोपऱ्यावरती त्याचं आक्रमण करण्याचा मनोदय होता, परंतु प्रतिस्पर्धी संघ पहा अत्यंत त्यांना काय करावं लागतं तर प्रेक्षक व्हावं लागतंय। कारण हा विराज कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीये, तो मध्यरेषेवरती स्थिरावलाय। कारण त्याला माहित आहे की पहिला हाफ आहे, पहिला डाव आहे, आपल्याकडे 3 गुण आहेत, आघाडी आहे। पुन्हा एकदा ज्याला आपण पाहतोय तो जर्सी क्रमांक 10 ऋतिक घाणेकर, ज्याने बराच वेळेला मित्रांनो
मित्रांनो आपल्या संघाला संकटमय परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा चालाकपूर्ण चतुराईनं सफाईनं अतिशय जबरदस्त एक गुणाचं गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीने चांगली चढाई अर्थात खेळ बरोबरीचा होतोय थर्ड रेडचा इशारा होतोय करा या बरोबरची परिस्थिती मला वाटते अभिने काय केलं तर जसा कावळा एखादी जर आपल्या हातातली कोणी असते किंवा एखादा तुकडा असतो तो उचलतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं होतं परंतु आता मैदानात एक चांगली पकड होते दुर्गा माता कुंडमाळ्या संघाकडून एक चांगली पकड झाली 4-3 अशा प्रकारचं गुण फलक आहे आता मात्र पलटवार केला जातोय 7 नंबर जर्सी पहने हुए ये रेडर अपग्रेड करने की जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए धीरे धीरे ये शुरुआत करेंगे अब देखेंगे इनके पास जरूर मौका है और मौके पे देखेंगे क्या करते हैं इस बार 4 खिलाड़ी विपक्ष में बोनस ऑफ है और बोनस ऑफ होने के बाद अब रेड की जिम्मेदारी अपने कंधों पर लेकर वापस आने के लिए तैयार होते हुए फिर एक बार अब जिम्मेदारी है दत्त कृपा आगवे के इस खिलाड़ी के कंधों पर है आप बार के पास कुछ यहाँ पर पेनल्टी है वो भी आपको लग जाएगी 12 नंबर वाले खिलाड़ी है जो यहाँ पर इन्होंने टच लाइन को क्रॉस किया है विपक्ष में देखेंगे तो 2-2-2 और एक यहाँ पर ये डिफेंड की जिम्मेदारी अपने कंधों असं वाजवायला द्या पण निश्चित तुम्हाला संधी मिळणार आहे पण ज्या ज्या वेळेला संधी मिळणार त्या संधीचं तुम्ही सोनं करायचंय इथे मात्र प्रशांत पण यादव साहेबांचे विश्वासू आदरणीय शशांकजी मोहिते या ठिकाणी दाखल झाले त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचंय त्याचबरोबर जय हनुमान खेरडी संघाचा एक गुणवान अष्टपैलू खेळाडू आमचा मित्र अजय जडे या ठिकाणी दाखल झाले त्यालाही विनंती असेल प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचंय ये सब खिलाड़ी आते हुए सब यहाँ पर दर्शक भी आ चुके हैं अब जिम्मेदारी रहेगी 12 नंबर वाले खिलाड़ी है जो यहाँ पर रेड करते हुए आज के दिन का ये पूरा हम माहौल तैयार करते हुए या स्पर्धेच्या निमित्ताने रेल्वेचे कर्मचारी यथोचित असं सन्मानित या ठिकाणी केलं जात आहे एकंदरीत असं विटावरून आपण कालपासून पाहिलं मित्रांनो हर एक व्यक्तिमत्वाचा यथोचित असा सन्मान सोहळा या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलेला आहे दरम्यान थर्ड रेडचा बजर या ठिकाणी झालेला आहे टू ओरडा घातक चढाई स्वतःचा आत्मविश्वास वाढवला जातो या चढाईमधून दबाव होता तो सिद्धांत घाणेकर वरती पण तो दबाव झटकण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा थर्ड रेडला आपण पाहतोय तो तेजस राणे जर्सी क्रमांक 12 इथं मात्र विजयाला नाही कारण आपल्याकडे अजून गुणांकन वाढवण्याची संधी आहे 2 गुणांना आपण पिछाडीवर आहे निश्चितच ही संधी आपणासाठी उपलब्ध होतीये काय करतो बघूया इथं मात्र आपण जलवा पाहिला तो ऋतिक घाणेकरचा जो ओंकार घाणेकरच्या साथीने आला आणि दबोचला थांबवलं तो तेजस राणीमला ओंकार घाणेकर सर एक मोठं नाव आहे कारण आपण नांगरणी स्पर्धेमध्ये एक अवली या कलावंत म्हणून ज्याला पाहतो नांगरणी स्पर्धेचा बादशाह खेळाडू म्हणून ज्याला पाहतो तो ओंकार घाणेकर या ठिकाणी ऋतिक मात्र आपला निश्चितच उत्तम खेळाचं प्रदर्शन सादरीकरण करताना ऋतिकला आपण पाहतोय दत्तकृपा संघ हा बॅकफुटवर ढकलला जातो निश्चित ऑल आउट देण्यामध्ये या ठिकाणी आपण विराजला पाहतो इथं मात्र शिकार कशी करावी याचा एक उत्तम नमुना मित्रांनो आपण गुणवान अष्टपैलू खेळाडूला पाहतो जर्सी क्रमांक 10 ला याआधी आपण ज्याला पाहिलं होतं मित्रांनो बरेच दिवस खेळापासून वंचित होता थोडासा दुखापत असल्यामुळे आपण दुर्गामाता संघाकडे उपलब्ध नव्हता तो ऋतिक घाणेकर इथं मात्र संघामध्ये संधी मिळाली आणि मित्रांनो त्या संधीचं सोनं करण्याची जराही लकब सोडलेली नाही इतका प्रभावशाली खेळाडू आपण पाहिलं पण ज्या सिद्धांतला पाहतोय मित्रांनो मोठमोठ्या सामन्यामध्ये स्वतःला प्रूव्ह केलं जातं अशा प्रकारचा या कबड्डीतला जबरदस्त रॅपिड चढाईनं निश्चितच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तयार असणारा मध्यरेषेच्या आसपास येतो आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण दत्तकृपा आगवे संघाकडून सर 11 नंबर जर्सी परिधान केलेला विराज त्यानंतर 14 जर्सी क्रमांक परिधान केलेला विराजला पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण कसं असावं याचा एक उत्तम नमुना या ठिकाणी आपण पाहतोय तो ऋतिक घाणेकर याला 12-5 अशी परिस्थिती असणार आहे दुर्गामाता संघाकडे 12 गुण आणि विरुद्ध संघ म्हणजे दत्तकृपा आगवे संघाकडे 5 गुण मित्र हो या ठिकाणी एक तुम्हाला मी मुद्दाम गोष्ट सांगणार आहे सगळ्यांचे कान माझ्या आवाजाकडे असतील
देरवड गावामध्ये एक घटना घडली होती. एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं होतं. ते व्यक्ती अर्थातच ओंकार जंगम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जरूर देखेंगे तो ऊंचे कद वाले ये खिलाड़ी है जो रेड करने की जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए ये 7 नंबर की खिलाड़ी है. दुर्गा माता कोडमला की तरफ से अब ये रेड करने की जिम्मेदारी अब अपने कंधों पर लेते हुए ये सिद्धार्थ है. सिद्धार्थ देखेंगे तो अच्छी कोशिश कर रहे हैं. जरूर देखेंगे तो विपक्ष में 5 ही खिलाड़ी है. मित्रांनो ज्याचा सन्मान होतोय ओंकार जंगम आपण पाहिलं आदरणीय आठवडे सरांकडून निश्चितच प्रशांतजी बबन यादव साहेबांकडून ज्याला 24 तासामध्ये ज्याचं घर पुन्हा एकदा नव्यानं बांधून दिलं होतं आणि एक आसरा सहारा म्हटलं जातं तो या गरीब माणसाला देण्याचं काम केलं होतं तो ओंकार जंगम ज्याला आपण व्यासपीठावरून सन्मान स्वीकारताना पाहिलं. आणि अशा प्रकारची मोठमोठी कार्य आपण यादव साहेबांच्या माध्यमातून पाहिले. आजची स्पर्धा सुद्धा संपूर्णपणे पुरस्कृत अर्थात या स्पर्धेचा सिंहाचा वाटा उचललाय आणि या मंडळाला विश्वास सुद्धा प्राप्त करून दिलाय. आगामी वर्षामध्ये नेते मंडळी असतील किंवा एक मोठा राष्ट्रीय खेळाडू या मैदानावर मी निश्चित घेऊन येणार अशा प्रकारचा विश्वास आदरणीय यादव साहेबांनी या खांबेवाडीला ग्रामस्थ मुंबई त्याचप्रमाणे महिला मंडळ आयोजित असणारी ही खांबेवाडीची महत्वपूर्ण नीट नेटकी अप्रतिम स्पर्धेला विश्वासपूर्ण या ठिकाणी निश्चितच एक इरादा स्पष्ट केलाय तो यादव साहेबांनी. जरूर देखेंगे तो 14 नंबर वाली ये खिलाड़ी है. ये रेड खाली हाथों यहाँ पर खत्म करते हुए अब देखेंगे जिम्मेदारी कौन ले रहे. 1 नंबर की ये खिलाड़ी है. थर्ड रेड है. डू और डाई का रेड है. इनके पास 30 सेकंड का समय है और 30 सेकंड में खुद को यहाँ पर प्रूव करना पड़ेगा. ये खुद को यहाँ पर सिद्ध करने के लिए मैदान के अंदर इस रेड की शुरुआत की है. 2-2 और 1 का डिफेंस है. देखेंगे इस बार शिकार करने की जरूर कोशिश की थी. बैक किक लगाने की कोशिश की थी लेकिन होल्ड क्या किया है. क्या होल्ड किया, क्या ब्लॉक किया है. आगे गए थे और इनके विपक्ष में जाकर इनको पूरी तरह से ब्लॉक किया और ये थर्ड रेड को रोक लिया है. आगवे की तरफ से थर्ड रेड. आगवे की भी थर्ड रेड है. इस बार इस थर्ड रेड को बीच वाले कॉर्नर ने इनके ऊपर हमला किया. इनको दबोच लिया. 10 नंबर के खिलाड़ी थे. अब 7 नंबर के खिलाड़ी रेड करते हुए 7 नंबर चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय. निरंकुश अशा प्रकारची चढाई या ठिकाणी अपेक्षित नाहीये कारण हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा दुसरा डाव आहे. 13-6 या ठिकाणी अमोल दादा खांबे त्याचबरोबर मनोहर दादा खांबे आपल्याला विनंती असेल प्लीज आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. दोघांनाही विनंती करतो. मित्रांनो या दोघांनी अथक मेहनत या स्पर्धेनिमित्तानं घेतलेली आहे. निश्चितच मी अमोल दादा त्याचबरोबर मनोहर दादा खांबेंचं सुद्धा कौतुक करेन आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची मेहनत अर्थात सर्वच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मेहनत घेतलेली आहे पण कोणतरी मोरक्या लागतो आणि त्यानुसार अतिशय चांगलं सुरेख काम या ठिकाणी होत असतात. त्यापैकीच या मैदानावर ज्यांनी अथक मेहनत घेतली ते अमोल दादा खांबे मनोहर दादा खांबे यांचं कौतुक करायला शब्द कमी पडतील. इथं मात्र एक उत्तम प्रकारचं क्षेत्र रक्षण सांघिक जबाबदारी उचलण्याचं काम आणि विराजसारखा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती घोंगावू लागते. आता मात्र आपण रोशन तेजस आणि नवोदित 2 खेळाडूंना पाहणार आहोत. अर्थात चौकांमधून 2-2 असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे पण इथं मात्र बादशाह खेळाडू एक मोठा खेळाडू मोठं नाव जर्सी क्रमांक 11 आपण पाहतोय अभिदादा घाणेकर. एक मोठा संकल्प मनामध्ये कायमस्वरूपी एक वेगळी रणनीती घेण्याचं काम करणारा असा हा कबड्डीतलं मोठं नाव असणारा अभिदादा मात्र रिकाम्या हाताने आपल्या मैदानात परत जाताना आपण पाहतोय. 11 नंबर वाले खिलाड़ी इनके पास ये देखेंगे इस बार क्या होता हुआ. इस बार क्या होता हुआ. परस्यूट किया था जरूर गए थे. आली अंगावर घेतली शिंगावर परंतु अंतिम क्षणाला मध्यरेषा पार केली जाते आणि एका चढाई सुपर डुपर अशा प्रकारचे 3 गुण प्राप्त होतात. त्यानंतर पुन्हा चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेताना पाहतोय तो म्हणजेच हा एक चढाईपटू आहे जो आगवे संघाकडून ही चढाई करतोय. महत्वपूर्ण अशा प्रकारची चढाई असणार आहे. शेवटचा खेळाडू त्यांच्या या ठिकाणी मैदानात आहे. ऑल आउटचा त्यांच्यावरती या ठिकाणी खतरा असणार आहे. 15 नंबर जर घेतला चढाईपटू पहा वेग किती आहे. अत्यंत वेगवान. आपण जर पाहिलं तर त्याला देखील जखडलं गेलंय. या आधीचा चढाईपटू देखील अत्यंत वेगाने चढाई करत होता. अशा वेळेला मात्र त्याला रोखलं गेले ते म्हणजे दुर्गा रमेश दादा गावडे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या संघाला या ठिकाणी केलं जात आहे. पुन्हा एकदा खूप मोठं अंतर तयार केलं जातं. आता मात्र एक चांगल्या प्रकारची दर्जेदार तयारी दत्तकृपा आगवे संघाला करणं गरजेचं आहे कारण दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी सरस कामगिरी करावी लागणार. जर आपल्याला या खेळामध्ये पलटवार दुर्गामाता संघाला द्यायचा असेल तर मात्र दत्तकृपा आगवे या संघाला इथं मात्र कबड्डी नसून कुस्तीचा आखाडा असल्याचा भास
ऋतिक मजबूत बांध्याचा शरीर यष्टीचा मध्य रेषेच्या आसपास येऊन ठाण मांडला आणि विरुद्ध संघातील खेळाडू मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना पाहिला. ये टाइम पास करते हुए, क्योंकि इन्हें मालूम है मेरे पास ज्यादा अंक है, इसीलिए ये टाइम पास किया था। लेकिन इस बार अब देखेंगे तो रनिंग हेड टच करने का प्रयास किया था। मेरे को कोंकण रेलवे की याद आ रही है, क्योंकि यहाँ पर मारुति खंबे है। आखिरी 5 मिनट का खेल शेष है। तेजस एक्सप्रेस जैसे दौड़ने वाली एक खिलाड़ी है मैदान के अंदर, एक टच करके वापस आ चुके हैं। आणि सगळ्यांना देखील तेजस एक्सप्रेसची हुरहुर लागली होती, आपल्याला परत जायचंय मुंबईकडे, परंतु ती तुम्हाला मिळणार नाहीये, कारण वेळ झालेली आहे, वेळ फार झाली असं मी म्हणतोय, लग्नाला नाही तर कबड्डीला आणि आपल्याला आपापल्या घरी जायला देखील। मात्र इथे पहा 7 नंबर जर्सी घातलेला चढाईपटू ही चढाई करतोय, जी पहा 2-2-2 अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची जी फळी आहे त्याला ती वेधावी लागणार आहे, छेदावी लागणार आहे आणि ती छेदण्याकरिता तो चांगला प्रयत्न देखील करतोय। काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर मात्र पहा अति आत्मविश्वास आपल्याला किती धोक्यात नेऊ शकतो याचं हे एक आदर्श उदाहरण, एक चांगल्या प्रकारचं उदाहरण, जिवंत उदाहरण आपल्याला मैदानात पाहायला मिळतं दुर्गा माता संघाच्या। या ठिकाणी आपण ज्याला पाहतोय तो विराज चव्हाण मित्रांनो, या ठिकाणी अति काही सेकंदात पुन्हा एकदा आपण विराज चव्हाणला पाहिलं, पण इथं निश्चितच विराज चव्हाणला थांबवण्यात आलं। एक सक्सेस टॅकल आपण पाहिला तो दुर्गा माता कोंडमाळा या संघाकडून। आणि पुन्हा एकदा अभिजीत घाणेकर, ज्याच्या नावात पहा अभिजीत पण है, अभी भी जीत के लिए ये तैयार होते हैं, जीत की सुगंध इन्हें आती हुई। लेकिन इस बार अब ऊंचे कद वाले खिलाड़ी है, नई खिलाड़ी है, लेकिन इन्होंने अपना जलवा दिखाया था, वही खिलाड़ी अपग्रेड करते हुए आगे की तरफ से। लेकिन इस बार देखेंगे तो राइट कॉर्नर और बीच वाले कॉर्नर ने एक अच्छी श्रृंखला बनाई और इनको इन श्रृंखला में फंसाया है। और इसके बाद अभिजीत घाणेकर ये देखेंगे मौका मिलते ही इन्होंने शिकार बनाया और वापस आते हुए मेहनत करेंगे तो नहीं जाएंगे बेकार, और शिकार करके वापस आए हैं ये अभिजीत, वही अभिजीत। और वही अभिजीत के बाद अपग्रेड करने की जिम्मेदारी इस ये देखेंगे रनिंग हैंड टच किया है, राइट कॉर्नर पर हमला किया है। थर्ड रेड 3 मिनटों का खेल शेष है। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण अभिदादा घाणेकरला पाहतोय, समोर मात्र चौघांचा आव्हान असणार आहे। या आव्हानामधून मित्रांनो इथं मात्र आपल्याकडे असणारे लीड ओळखून खेळ केला जातोय, अर्थात 25-9 खूप मोठी बढत, खूप मोठा मुनाफा, कारण या ठिकाणी खूप मोठं लीड केलं जात आहे। आणि इथून मात्र कमबॅक करायला खूप उशीर होणार आहे, तो निश्चितच दत्तकृपा आगवे या संघाला। पण विराज एक्सप्रेस चालणं गरजेचं आहे। विराजला आपण बऱ्याच मोठमोठ्या सामन्यामध्ये निश्चितच गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीनं राईड मशीन ज्याला संबोधलं जातं तोच विराज चव्हाण या वेळेला काय करतो बघूया। जाता जाता एक मोठा धक्का देतो का, निश्चितच ज्याची अतिशय जबरदस्त चढाई आपण पाहिली आणि रनिंग हँडच्या माध्यमातून सिद्धांत सारखा उत्तम खेळाडू असणाऱ्या मानव सुर्वे आपणाला विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावर यायचे। मानव सुर्वे आपणाला सन्मानपूर्वक विनंती असेल आयोजकांच्या वतीने, प्लीज आपण व्यासपीठावर यायचे। चालू सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामधली केवळ 2 मिनिटे बाकी आहे। 25-10 देखेंगे तो बहुत ही ये अच्छी कोशिश की थी अभि ने, वही अभी देखेंगे ना आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठलाची आठवण होईल अशा प्रकारे हा अभि तिथे उभा आहे, कमरेवरती म्हणजे विठ्ठेवरती आपल्या कमरेवरती हात ठेवून उभा होता, कारण त्याला माहित आहे की आपल्या खात्यात या ठिकाणी 25 गुण आहेत, प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात फक्त 10 गुण आहेत। त्यानंतर मात्र चढाई पहा अत्यंत जलद गतीने करतोय, दोन्ही हात पहा एका बाजूला ठेवले होते आणि त्यानंतर तो पहा अत्यंत शांतपणे चढाई करतोय, कारण त्याला माहित आहे की आपल्याकडे कमी गुण आहेत, आक्रमण करणं गरजेचं होतं, जलद गतीने त्या ठिकाणी ही चढाई करणं अपेक्षित होतं। अत्यंत चांगल्या पद्धतीने चढाई करतोय, खोलवर जातोय, खोलवर गेल्यानंतर मात्र त्याला अद्याप कोणताही गुण प्राप्त होत नाही, परंतु पहा अभिने काय केलंय, पुन्हा एक चांगला टॅकल केला गेलाय। थर्ड रेड पियुष साठी थर्ड रेडचा बाजार या ठिकाणी होतो मित्रांनो। 1 नंबर जर्सी प्राप्त केलेला परिधान केलेला पियुषला मात्र या ठिकाणी निश्चितच गुणांसाठी धडपडावं लागणार आहे, कारण डू ऑर डायचा बाजार असताना गुण घेणं प्राप्त आहे, कारण या वेळेला 30 सेकंदाच्या निर्धारित कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे। निश्चितच 1 गुण टच गुण घेऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पियुषला पाहिलं, प्रत्युत्तर दाखल म्हणून या वेळेला केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी कालावधी चालू सामन्यामध्ये आहे। आपण पाहतोय तो विराज उमणेला दरम्यान मिडलाईनच्या आसपास येतोय। आता मात्र लगभग मेगा फायनल मध्ये निश्चितच या ठिकाणी एंटर होणारा दुसरा संघ असणार आहे, जो ओपन गटामधला खुल्या गटामधला अर्थात
काही क्षण बाकी आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी निदान रेषा पार केली जाते, बॉक्स लाईन पार केली जाते आणि निश्चितच या ठिकाणी पुढे येतोय, सन्मान देतो तो रोशन गावणं. आणि या वेळेला आपण निश्चितच एक मोठा फरक आपण पाहतोय, 27-11 स्कोर बोर्ड वरती आपण ही निश्चितच डिजिटल माध्यमातून माहिती आपल्यापर्यंत पुरवली जाते. आणि अशा पद्धतीने पंचांचा इशारा येतोय. दुसरा संघ जो ओपन गटामधून खुल्या गटामधून मेगा फायनल